एका नासक्या आंब्यामुळे संपूर्ण आढी खराब होऊ देणार नाही, अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची बोचरी टीका। अजित पवारांना शरद पवारांचा आणखी एक धक्का। बाबाजांनी दुर्राणींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। साहेबांना सोडून गेलेले संपले, मी संपण्याआधीच परत आलो, दुर्राणींचं विधान। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून काळा दिवस साजरा केल्यामुळे राजकारण जोरात। कोल्हापूर शहराला पुराचा वेढा, बचाव पथकाकडून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू, तर सांगलीत कृष्णेचं पाणी पात्राबाहेर, मदतीसाठी भारतीय लष्कर सज्ज। फडणवीस ही पावसाळ्यात उगवलेली छत्री, फडणवीसांवर टीका करताना राऊत घसरले, तर भाजप नेत्यांचं हे राऊतांना जोरदार उत्तर। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार सुनेत्रा पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। क्लोजर रिपोर्ट विरोधात 50 याचिका केल्या जाणार, ईडीचाही क्लोजर रिपोर्टला विरोध। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 3 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय होणार का, याबद्दल साशंकता। नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या मागण्या। कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घ्या, कांद्याची निर्यात बंदी हटवा आणि नदी जोड प्रकल्प करण्याची ही मागणी। नीती आयोगाच्या बैठकीत वाद, ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या। इतर मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटं बोलू दिलं, मला फक्त 5 मिनिटं बोलू दिलं नसल्यावरून ममता बॅनर्जींची नाराजी। नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। अवघ्या 10 वर्षांपूर्वी बांधली होती इमारत, झाली जमीनदोस्त।